नमस्कार. माऊली लातूरकर इंस्टा फॅमिलीवरती सर्वांचं स्वागत आहे. बरेच दिवस झाला लाईव्हवरती सर्वांशी चर्चा करून बोलून आज वेळ मिळाला. म्हणलं चला ठीक आहे, आपण सर्वांशी थोडा वेळ विचाराची देवाणघेवाण केली पाहिजे. दादा मी घरीच आहे, घरी बसले. महत्त्वाचा विषय आणि लाईव्हला येण्याचं कारण मी लाईव्हला आले तर प्रत्येकाचा एक उद्देश असतो की ताई लाईव्हला आले म्हणजे काहीतरी कारण आहे, आणि नक्कीच काहीतरी कारण असतं. सर्वजण म्हणजे असं वाट बघतात की ताई कसं काय आज लाईव्हला आले. हो ना, नक्की ना. तर लाईव्हला यायचं कारण आज मदर्स डे होता. मदर्स डे निमित्त दिवसभर झालं पाहतीये की सर्वांच्या आईवरती किती प्रेम आहे. प्रत्येक जण आपल्या आईचा फोटो ठेवतो. मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी मदर्स डे, असे अनेक प्रश्न आहेत. असे मेसेज ठेवतात आणि सर्वजण स्टेटस ठेवतात. तर मला सर्वांना एवढंच सांगायचं आहे की आईचं प्रेम किंवा आईचा हा कुठला दिवस नसतो मित्रांनो. आई ही एक दिवसापुरतीच आहे असं नाही. प्रत्येक दिवस हा आईमुळेच आहे, आपण आईमुळेच आहोत. त्यामुळं वैयक्तिक माझ्या मते आणि माझ्या मतानुसार मला असं वाटतं की प्रत्येक दिवस हा आईचाच आहे. आईमुळेच आपण आज या विश्वामध्ये, या जगामध्ये, या धर्तीवरती आपण श्वास घेतो. ते फक्त आणि फक्त आईचे उपकार आहे. तर मदर्स डे निमित्त जे सर्वजण म्हणत होते की म्हणजे मेसेज वगैरे, ठीक आहे, मी म्हणजे तुम्ही मेसेज ठेवू नका किंवा मेसेज टाकू नका, आईचा फोटो ठेवू नका, हा माझा उद्देश नाही आहे. फक्त मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की प्रत्येक दिवस हा आईसाठीच असला पाहिजे. तर बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी आहेत की बऱ्याच ठिकाणी मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की आईवडिलांना वेगळं ठेवतात आणि स्वतःचे जे अपत्य आहेत, मुलं किंवा आपली पत्नी, हे सर्व वेगळीकडे राहतात आणि आईवडिलांना वेगळं ठेवतात. तर माझं म्हणण्याचा उद्देश एवढंच की आईवडिलांना वेगळं ठेवून, त्यांचे मन दुखवून, त्यांना त्रास देऊन जर तुम्ही मदर्स डेचा फोटो आणि दिखावा करत असाल तर 100% मी त्या गोष्टीच्या विरोधात आहे. आणि वैयक्तिक म्हणून वैयक्तिकच नाही, आपल्या इंस्टावरती पण असं कोणीतरी नक्कीच असेल की ज्यांनी आपल्या आईला त्रास देत असतील. तर विनंती आहे दादांनो की तुम्ही आईंना त्रास नका देऊ. मग ती आई तुमची असो, म्हणजे तुमची सासू असो, इज्जत करा, त्यांचा आदर करा. बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होतात की त्या काही आता लग्न सराई चालू आहे, तर बऱ्याच लोकांचं असं असतं की
आता बरेच लग्न, आता लग्नाचे तारखा आहेत भरपूर भरपूर लग्न, या वर्षी तर भरपूर लग्न झालेले आहेत. तर सर्वांना माझं सांगण्याचं एकच माझं मत आहे की छोट्या छोट्या कारणावरून तुम्ही भांडत बसू नका. काही मुलींची फार मोठी तक्रार असते की आमची सासू मला त्रास देते, आमच्या सासूबाई मला असं. हो ठीक आहे, त्या किती वेळा म्हणजे त्रास देऊन किती दिवस देणार आहेत, किती दिवस बोलणार आहेत. छोट्या छोट्या गोष्टी माहेरमध्ये शेअर करू नका. असो, विषय तो नाहीये माझा. पण एक ज्या नवविवाहित मुली आहेत त्यांना सांगते की त्यांनी थोडीशी काळजी घ्या. आपण जसं आपल्या आईला जीव लावतो त्याचप्रमाणे ती पण तुमच्या नवऱ्याची आई आहे, त्यांचा पण विचार करा, त्यांनाही जीव लावा, जेणेकरून तुमच्यामध्ये वाद होणार नाही. जेव्हा कधी आपण आपल्या नवऱ्याच्या आईला आपली आई समजू ना, तेव्हा कधीच भांडण होणार नाही. त्यामुळं सांगते की तुम्ही थोडस सांभाळून घ्या. ठीक आहे, एखाद्या वेळेस त्या बोलतील, त्यांची जरी चूक असेल तरी सुद्धा आपली चूक आहे असं समजा आणि वेळेप्रसंगी थोडस शांत राहा, भांडत बसू नका. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मित्रपरिवारांचा, मैत्रिणींचा, परत माझ्या समुदायांचा, आज प्रत्येकाचे मी स्टेटस पाहिलेले. तुमच्या आईप्रती तुमचं प्रेम असंच असू द्या, पण आई प्रति प्रेम करत असताना आईचं प्रेम हे फक्त स्टेटस पुरतच ठेवू नका, तर ते प्रेम तुम्ही रिएलिटी मध्ये उतरवा. रिएलिटी मध्ये तुम्ही आईवरती प्रेम करा, आईवरती जीव लावा. कारण फक्त स्टेटस ठेवूनच आईवरती प्रेम करता येत नाही, तर त्या पद्धतीनं आईला सांभाळलं पाहिजे. नमस्कार ताई, नमस्कार. आई साहेब नमस्कार. मी पुण्याहून बोलते, तुम्ही लवकर पुण्याला या. नाही नाही, येणारच आहे मी पुण्याला. आणि हॅपी मदर्स डे, पाया पडणी येतं. अंबाबाईला पाहू द्या, हॅपी मदर्स डे. तोच विषय चाललेला होता आता की बऱ्याच लोकांचं पाहते. एका लेकीचं आयुष्य सगळं तुम्हाला लागू द्या. नाही, माझं ठीक आहे, तुमचं प्रांजळ मत आहे, तुम्ही माझ्याशी एवढे म्हणजे जीव लावताय, फार महत्वाचं आहे. हो, तुमच्या आयुष्यात जे पण काही दुःख असतील ते आईसाहेबांनी माझ्या पदरात टाकावे. नक्कीच. तुम्ही पुण्याला कधी येताय? मी तर सोलापूरला येऊ शकत नाही, पण तुमचे व्हिडिओ मी सगळे लाईक करते. आणि मी लातूरला असते, सोलापूरला नाही, लातूरला असते. लातूर, हो लातूरला. तुम्ही नक्कीच खरंच पुण्याला या, आले की माझी भेट घ्या. मी 15 तारखेला पुण्याला येणार आहे आता, 2-3 दिवसामध्ये. बर. हा, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. नक्कीच त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नक्कीच. हो, चालेल. खूप छान वाटलं, खूप छान. आणि धन्यवाद लाईव्हला दिवस झाले होते, लाईव्हला नव्हते. आणि कसं आहे सध्याची परिस्थिती की प्रत्येक जण आईवरती प्रेम करतो, पण फक्त स्टेटस पुरतं प्रेम न करता सर्वांनी थोडंसं आईची काळजी घेतली पाहिजे. बरोबर. आमच्या नशिबात आमच्या आईचं प्रेम नव्हतं, आम्ही शेवटपर्यंत आमच्या आईला सांभाळलो. आईनं म्हणजे आमचं नशीब आहे की आमच्याकडनं आमच्या आईची सेवा झाली. पण आता इथून पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्यांचं थोडस असतं, आईंना उर्मट बोलणं, उगीरपणे बोलणं, तसं मन दुखवू नका. मन दुखू नये. खरंय. आता मदर्स डे म्हणजे एक मदर्स डे म्हणजे कुठला एक फॅशन शो नाही की जेणेकरून आपल्या आईची फोटो ठेवू बस आणि स्टेटसला लावलं की मदर्स डे. आपण आईची फोटो ठेवून त्याचं मागली जेवढे पण आईच्या मागील कर्तव्य ते आपण पार पाडले पाहिजे. एकीकडचं कल्चर कसं झालंय आई साहेब सांगू का तुम्हाला, इकडे घरातल्या आईचं मन दुखवायचं आणि दुसरीकडे देवळात जाऊन आई साहेबांना दंडवत घालायचा. काही उपयोगाचं नाही आई साहेब, खरंच काही उपयोगाचं आले होते. आईवरती प्रत्येकाचा जीव असतो,
आणि आता सध्याच्या तरुण पिढीच्या मुलींचं तर कसं आहे की लग्न झाल्यानंतर फक्त आणि फक्त नवरा आणि बायको बस, आई बस नको, एवढंच असतं. परिवार नको. या गोष्टी थोड्या कळल्या पाहिजे आणि ते फक्त आई वडिलांच्या संस्कारावर असतं. तर आता हो ज्या पण बरोबर आहे. नवविवाहित मुली आहेत त्यांना माझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा आहेत, पण त्यांनी पण आई वडिलांच्या संस्कारावरती चाललं पाहिजे. चाललं आई पाहिजे. वडिलांचे आपण जसं आपल्या आई वडिलांना जीव लावतो त्या पण कोणाच्या तर आई वडीलच आहेत ना. बरोबर आहे ना. सासू हा शब्द मोडत काढला पाहिजे. खरं आहे, खरं आहे. हा, प्रत्येकाने जर आपल्या आईला आपण जसा जीव लावतो तसंच जर सासूला जीव लावला तर म्हणजे वादविवाद होणार होणार नाही. नाही. बरोबर आहे. बरोबर. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आय एग्री विथ यू एनी टाइम, नो प्रॉब्लेम. नाही नाही, येते मी नाही. आपण कुठे राहताय पुण्यामध्ये? मी वाडे बोलायला राहते, पण तुम्ही कुठे पण या पुण्यामध्ये, मी तुम्हाला भेटायला येईल किंवा तुम्ही आवर्जून माझ्या घरी या. हो, मी तुम्हाला येईल इन्व्हाइट येईल. करते. मी नक्कीच या, नक्कीच. कात्रजला येणार आहे. बरं. येईल. हो, नक्कीच. चला, बाय बाय. हो, बाय. काळजी परत एकदा पाया पडणे येत आई घ्या. साहेब. अंबाबाईला पाया सगळ्यांच्या द्या. इच्छा पूर्ण करा. नमस्कार. तुम्ही पण काळजी घ्या. हो हो, काळजी घ्या. बाय हो, बाय. बाय बाय. बाय. तिकडनं कट करा तुम्ही. हो हो, कर. हो ताई, मला तुमचं मान्य आहे. सासूने पण तसं समजलं पाहिजे. परंतु समजा आदतच आहे, आपल्याच आईला फार बडबड करण्याची आदत आहे किंवा बोलण्याची आदत आहे. एक वेळेस बोलतील, दोन वेळेस बोलतील, परत तरी तुमचंच ऐकणार आहेत ना. पल्लवी ताई, मी तुमच्याशी बोलते, त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे. वैयक्तिक मी सासू म्हणजे सुनेने समजून घ्यावा असं नाही म्हणत आहे. ते म्हणतात ना, सास भी कभी बहू थी, त्या पण कोणाच्या तरी सुना आहेतच. हे पिढीगत आहे, त्या पण कोणाच्या तरी सून आहे, तुम्ही पण कोणाच्या तरी सून आहे. जेवढी तुम्ही संसारामध्ये समजदारी घ्याल, शांत राहाल, संयमाने राहाल, बेस्ट. कधीही फार उपयोगाचं येते. आज परिस्थिती आहे, आता मी लातूर मधून, तुम्हाला माहितीच आहे मी लातूर मधून बोलते. लातूर मध्ये बाहेर फिरत असते, पाहत असते. फार दुर्दैवी गोष्ट आहे. काही 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 माता भगिनींचं तर एवढं अवघड आहे. 2-2, 3-3 मुलं असतात, ते वैयक्तिक स्वतः कमवतात आणि स्वतः खातात. एक समजा आपल्याला 2-3 अपत्य आहेत, एक 2-3 मुलं आहेत, 2-3 सून आहेत, तर त्या आई वडिलांच्या अपेक्षा काय असणार आहे तुमच्याकडनं? ते आपलं झाले गेले तर 2 टायमाचं जेवण आणि सुख समाधान, याच्या पलीकडे त्यांना काय हवंय सांग. आणि 3-3 मुला, 3-3 सुना असून सुद्धा फक्त 2 टाइम मला त्यांना समजून घेऊ शकत नाही. घेतलं पाहिजे. वैयक्तिक मी तुम्हाला नाही म्हणत आहे, असं तुम्हाला काही म्हणत तर रागाला जाल तुम्ही. तुमच्या वहिनीचं स्वागत आहे लाईव्ह वरती. चला, बराच वेळ झाला. हा, आणि राहिला विषय मदर्स डेचा. मी जे पण काही सध्या बोललीये लाईव्ह वरती, तर हे माझ्या विचाराला जे योग्य वाटलं मी ती बोलले. माझ्याकडून जर कोणाचं मन दुखवलं असेल तर उदार अंतकरणाने मला माफ करा. पण रिअल आहे, सध्याची परिस्थिती आहे की आई वडिलांना तर फार मोठा त्रास, आणि फक्त मदर्स डे दिवशी आईचा फोटो स्टेटसला ठेवणं चुकीचं आहे.
आईमुळं आपलं आयुष्य आहे, आईमुळं आपण सर्वांना पाहतोय. जे पण काही आहोत ते आई वडिलांमुळेच आहोत. आणि मदर्स डे आला म्हणून फक्त आजचाच दिवस आईचा आहे का, बाकीचे दिवस आईचे नाहीत का? हा माझा पहिला प्रश्न आहे. ठीक आहे, माझं बोलणं कुणाला टोचत असेल तर ऑफकोर्स टोचू द्या. मला कोणाशी सोयरी करायला जायचं नाही. पण माझं एक कर्तव्य आहे. चालते, माझ्याकडून पण मदर्स डेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अपेक्षा करते सर्वांचीच आई सुखी आणि समाधानी राहो. जगदंबाच्याने प्रार्थना करते की जे नवीन तरुण पिढी आहे त्यांना आईसाहेबांनी चांगली बुद्धी, चांगले विचार, आचरण या सगळ्या गोष्टी आईसाहेबांनी नवीन पिढीला व्यवस्थित बुद्धी द्यावी आणि त्या नवीन तरुण पिढीने त्यांच्या आईंना त्रास होईल असं वागू नये एवढीच अपेक्षा करते आणि तुमच्या सर्वांची रजा घेते. बाय. तुमच्या सर्वांची लाडकी प्रीती माऊली लातूरकर. आणि हा, आणखीन एक रिक्वेस्ट आहे. प्रीती माऊली लातूरकर यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलला आतापर्यंत जसं तुम्ही मला सपोर्ट करत आलात, जे पण माझं नाव आहे ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आहे. आणखीन तुमच्या आशीर्वादाची मला फार मोठी गरज आहे. कारण बरेच जण म्हणतात माऊली तुमचा आशीर्वाद असू द्या. मी सर्वांना आशीर्वाद थोडा 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 देऊन माझ्याकडलं थोडं संपत आलंय, त्यामुळे आणखीन मला आशीर्वादांची गरज आहे, तुमच्या प्रेमाची गरज आहे. तर तुम्ही इंस्टावरती जसं सपोर्ट करता तसंच युट्यूब चॅनल वरती पण सपोर्ट करा. जिथं कुठं मी चुकत असेल तर नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा. तुमचा आजचा दिवस अपेक्षा करते सुंदर आणि सुखमय गेलाच असेल. माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण लातूरचे जे माझे लेकरं आहेत, जे माझे सहकारी आहेत, जे माझे तृतीयपंथी पूर्ण समाज आहे, सर्वांकडनं मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांनीच प्रत्येकानेच प्रत्येकाच्या आईला सुखी समाधानी ठेवा एवढीच अपेक्षा करते. धन्यवाद.